इस देश को संभाल लेना, वरना 75 साल बाद कोई गंवार इसको धर्म के नाम पर बांट देगा। जनपद मंत्र्यांमध्ये काय चाललं? विद्यार्थ्यांना मारतायत का? त्यांच्यावर गन काय वापरतो? कुठे कुठे गॅस काय सोडतात आणि काय बघाल तर काय ते गॅस पण एक्सपायर झाले. 2022मध्ये एक्सपायर झालेला गॅस तुम्ही वापरता. थोडी तरी लाज असावी. अरे कशी येणार लाज? तुम्हाला तर एज्युकेशनच नाही, बरोबर ना? आणि काय त्याच्यात तर तुम्हाला काय नाही, जाण नाही, लाज नाही. काय करता तुम्ही? विद्यार्थी आहेत तो, कोणतं टेररिस्ट नाही की ज्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करता, ज्यांना तुम्ही असं ट्रीट करता, कोणती वागणूक देता तुम्हाला स्वतःला समजता येतं. आणि ते लोक शांततेत आंदोलन करतात, ना कोणाला त्रास देतात, ना कोणत्या प्रकारची तोडफोड करतात. मग तुम्ही का करता असं? का मिळतं तुम्हाला हे सगळं करून? मला समजत नाही. आणि शिक्षण मंत्र्यांना फक्त राजीनामा द्यायला सांगितलं. त्यांनी राजीनामा द्यावा आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. नीटचा पेपर लीक होतो, SSC CGLचा खंड उडतो, अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या सोबतच कसं खावतं? तुम्हाला माहिती आहे, काही विद्यार्थी 16 तास, 18 तास, 20 तास अभ्यास करतात आणि त्यामागे त्यांचा एकट्याचा हे नसतो, त्यांच्या कुटुंबाचाही तेवढा सपोर्ट असतो. त्यांचं कष्ट, त्यांचं सगळं काय, त्यांची स्वप्न असतात. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दिवस रात्र झटतात आणि तुम्ही काय करता? एक्झामचे पेपर लीक करताय, एक्झाम रद्द करतात. अच्छा, अरे भाई, काय एक वर्ष वाया घालवतं तुमचं? का स्वतःची स्वप्न बरबाद करतात? मला समजत नाही. आम्हाला जर सरकारी जॉब पाहिजे तर आम्ही 11 12 लाख विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन करायचे आणि ती जॉब मिळवण्यासाठी खटपट करायची आणि शेवटी काय करायचं? ह्या अंगठा समोर सलाम ठोकायचा का? आम्ही एवढं एज्युकेशन घेऊन मग एका सरकारी नोकरीसाठी? आणि तुमच्यासोबत काय आहे विषय? आणि मला समजत नाही, ज्या व्यक्तीला आता काय असते ना, जर एज्युकेशन मिनिस्टरने एज्युकेशनची स्पेलिंग एका ह्याच्यात सांगितली ना, तरी पण मोठं समजायला लागेल आपल्याला. असं जर चहावाल्याच्या हातात आपण देश देत असू ना, तर काय बोलणार? माझं इंजिनिअरिंग झालं, मी नाही का चालवू शकत देश? जर हा चहावाला चालवू शकतो तर काय बोलायचं? जर आपल्याला आत्ताच आवाज उठवायला तर सगळ्यांना समोर यायला पाहिजे. का मागे राहत? प्रत्येकाने बोललं पाहिजे. तुम्ही शांत बसून चालणार नाही. आता हे हिरो हिरोईन कुणीही नाही बोलत आहे, का त्यांना प्रमोट करायचं? का त्यांच्यात नाही करायचं? आज माझं वय वर्ष 23 वर्ष, यानंतर एकही मूवी बघणार नाही. का सपोर्ट करू अशा लोकांना जे अँटी नॅशनल आहे, जे इंडियाला इंडिया मानतच नाही? भारत माता का म्हणतो आहे आपण? माता म्हणतो. मातेला मातासारखं वागव. राम रहीम श्रीराम केल्याने ना पाप धुलत नाही. 1000 तुम्ही पाप करा आणि त्याच्यानंतर म्हणाल जय श्रीराम. नाही, असं नाही बोलत. राम म्हणजे त्याग, मर्यादा ह्यासाठी ओळखले जातात. तुम्ही त्यांच्याकडून तेवढं जरी शिकलात ना तरी बाद झालं. मला काय वाटतं माहिती आहे, माझा पर्सनली मुद्दा असेल, जर लोकशाही करतात तर लोकांनी लोकांसाठी निवडलेली लोक पुढे यावे, ह्यासाठी लोकशाही करा. ही राज्यशाही नाही, लोकशाही. आम्ही निवडून देतो तुम्हाला, आमच्या वोटची तुम्ही कदर केली पाहिजे. आम्ही जनजे नाही, आम्ही कॉक्रोच नाही की तुम्ही जे पायाखाली हे करा. आम्ही ते आहोत जे तुम्हाला पायाखाली आणू शकतो. त्यामुळे जे हे तुम्ही चालवलं आहे ना, ते बंद केलं पाहिजे. आणि कुठेतरी मला असं वाटतं आपलं चुकतं. आपण ह्यांना वोट देतो, आपण ह्यांना निवडून देतो. त्यापेक्षा जसं की असतं, प्रोफेसर व्हायचं आहे मला, तर त्यासाठी मला सेट द्यावी लागेल, नेट द्यावी लागेल, त्याच्यानंतर मी सर्टिफाईड प्रोफेसर होणार. MPSC UPSC केल्यानंतर ती लोक IAS IPS ASO STI बनतात, बरोबर ना? मग ह्यांना आधी निवडणुकीत उभं राहण्यासाठी एखादी एक्झाम घ्या. जर देशाच्या प्रधानमंत्रीला संविधानाचं काहीच माहीत नाही तर त्याला देशाचा प्रधानमंत्री होण्याचा काही अधिकार नाही. देशाच्या प्रधानमंत्रीला पूर्ण संविधान तोंडपाठ असायलाच पाहिजे. लोकशाही काय आहे त्याला माहीत पाहिजे, किती धर्म आहेत, जाती आहेत, सर्व माहीत पाहिजे. पण ह्यासाठी नाही की धर्माचा आणि जातीचा मुद्दा ते उचलतो, अजिबात नाही. त्यांच्यासाठी फक्त एज्युकेशन राईट द्या. तुम्ही काहीही राम मंदिर नाहीत बांधलीत तरी चालते, पण रोजगारी मिळतो. तुम्ही काय युवकांना भडकवताय रामाच्या नावाखाली? हां, वरून राम पण हसत असतील हो. त्यांनी पण असं विचार केला नसेल की त्यांच्या नावाखाली तुम्ही असं लोकांना भडकवाल किंवा काही करू शकता. ह्या देशामध्ये जर 100 पापं केल्यानंतर जर राम राम बोलून पापमुक्त होता आलं असतं ना, तर रावण कधीच मुक्त झाला असता. रावणाला असं मरण आलं नसतं. जर तुम्ही राम राम बोलत असाल ना सर, तर तुम्ही आधी रामायण वाचून आलं पाहिजे. तुम्हाला रामायणातलं काय माहिती आहे? तिथे गेलात उद्घाटनाला, काय काय माहिती काय आहे तुम्हाला? ड्यू टू ऑल युअर रिस्पेक्ट सर,
जर तुम्हाला 1% जरी माणूस असेल तर कृपया राजीनामा द्यावा आणि आमच्यावर उपकार करा. तुमच्यासकट तुमचे जेवढे सगळे सोबती आहेत तेवढ्या सगळ्यांना राजीनामा द्यायला लावा. आम्ही आमचा देश कसा चालवायचा ते आम्ही बघतो. लोकांच्या हातात जर देश आला तर तो देश राहील. नाहीतर काय, मला असं वाटतं जर तुम्ही उभा राहता तर ॲटलिस्ट तुमच्याकडे एखादी PhDची डिग्री असावी. बरोबर नाही आहे का तुमच्याकडे PhDची डिग्री? आणि काय पोलीस जातात मारतात काय का? तुमचे मुलं पुढे शिकणार नाहीत? मुलं शिकली असते, तुमचे नातू शिकणार नाही आहेत का पुढे? नीटचा पेपर त्यांना द्यायचा नाही की? अशा करप्शनच्या ह्याच्यात तुम्ही पण करप्ट झालेला आहात की तुम्ही कसेही कुठेही मारता. तुम्हाला माहिती आहे का संविधानाच्या अधिकारानुसार गुडघ्याच्या खाली तुम्ही लाठीचार्ज करू शकता, गुडघ्याच्या वर नाही करू शकता. आणि तुम्ही कुठेही कसेही मारता, कुठल्याही लेडीजवर हात उचलताय. कुणी शिकवलं आहे तुम्हाला हे? कुठे शिकलाय तुम्ही? मला समजत नाही की पोलीस देशासाठी, देशातल्या नागरिकांसाठी आहे की BJPची स्वतःची आहे. मला पण वाटतं की मी पण त्या ह्याच्यात सामील व्हावं, तिथपर्यंत जावं, पण ते शक्य नाही. पण त्यामुळे मी त्यांना सपोर्ट करणार नाही असं त्याचा अजिबात. We the people of India, not we the Hindu, we the Muslim, we the Punjabi, we the Sikh, we the Tamil, we the people of India. So today, standing here in the Parliament of India, I don't just see a nation shaped by history, ladies and gentlemen. I see a nation shaped by vision. A vision that Dr. B.R. Ambedkar gave to all of us. An India where people from different regions, different backgrounds, different languages come together not just to compete, but to contribute. Not just to coexist, but to stand for something larger than themselves. We